वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. योग्याने साधना कशी करायची याचं वर्णन चाललेलं आहे भगवंतांचं. तेव्हा आता 11वा श्लोक आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसम आत्मनः नात्युच्छ्रिद्धम नातिनीचम चैलाजीन कुशोत्तरम. झालं. नंतर 12वा आहे. तत्रैकाग्रम मनः कृत्वा यतचित्ते इंद्रियक्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धे. इथपर्यंत आपण पाहिलं होतं काल. आता पुढचा श्लोक आहे. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन. त्या आसनाचं वर्णन पाहिलं आपण सगळं आधी, कसं आसन निघा वगैरे त्या ठिकाणी बसायचंय त्याची पूर्वतयारी पण सांगितली. हे सगळं विरक्ती निर्माण करायची सगळी त्याच्यातनं. आणि मग आता या ठिकाणी प्रत्यक्ष स्थितीचं वर्णन केलं, शारीरिक स्थितीचं. समम काय शिरोग्रीवम. हे शिरा म्हणजे डोकं आणि ग्रीव म्हणजे पाठीचा कणा. आपण पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोकं समोर, असं तसेच सम पाहिजे, म्हणजे एका रेषेत. म्हणजे ताट बसायचं थोडक्यात म्हणजे. आणि धारेन अचलम स्थिरा, हे सगळं अचल, हालचाल नाही करायची. याचं ध्यान करायचं ना. शरीराची स्थिती तर पाहिजेच. म्हणून स्थिरसुखमासनम अशी अवस्था, पाठीचा कणा ताठ, मान सरळ असं, आणि सगळं एका रेषेमध्ये असं ठेवून स्थिर व्हावं. मी पुन्हा स्थिरावर जास्ती महत्व दिलंच आहे. कारण काही हालचाली केली तर आपल्याला ध्यानात लक्ष लागणार नाही. कारण हालचाल करायचं म्हणजे मन तिकडे जायला लागतं. आपल्याला मन ध्यानामध्ये एकाग्र करायचंय, त्यामुळे त्याला शरीराकडे जाऊन चालणार नाही. मग शरीराने काहीच करायला नको. म्हणून अशी अवस्था घ्या असं वाटतं. आपण हे नेहमीच ध्यान शिकवताना आम्ही स्वतः नेहमीच सांगतो. कुठल्यातरी आसनामध्ये स्थिर बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा आणि स्थिर राहा, आणि मग ध्यान करा असं म्हणतात. असं स्थिर राहायचंय. आणि ते पुढे त्यांनी आता नासाग्र दृष्टी सांगितली आहे. संप्रेक्ष नासिकाग्रम, नासिकेचं आग्र म्हणजे नाकाचं टोक, त्या टोकाकडे दृष्टी द्यायची. त्याला नासाग्र दृष्टी असं योगामध्ये म्हणतात. त्यात अवघड असं आहे की दोन्ही डोळ्यांनी नाकाचं टोक बघायचंय. नाहीतर काय होतं, आपल्या दोन डोळे असतात, दोन्ही समांतर असतात. असे दोन्ही इकडे वळतात, दोन्ही इकडे वळतात, दोन्ही वर वळतात, दोन्ही मागे, दोन्ही डोळे समांतर वळतात. आता इथं समांतर नाही, नाक मध्ये आलेलं आहे. म्हणजे उजव्या डोळ्यांनी डावीकडे, डाव्या डोळ्यांनी उजवीकडे. पण जरा ती अवघड आहे मुद्रा, त्याला प्रॅक्टिस लागते बरीच. योगाच्या वर्गात आम्ही शिकवत होती तशी नासाग्र दृष्टी, म्हणजे दोन्ही डोळ्यांनी नाकाचं टोक बघायचं. बरेचदा कसं डाव्याने बघितलं ते उजवीकडे दिसतं, उजव्याने बघितलं की डावीकडे दिसतं, मग दोन दोन नाकाची टोकं दिसतात. मग ती हळूहळू आपल्याला एकत्र आणायला लागतात, आणि तेव्हा ती नासिकाग्र दृष्टी सिद्ध होते असं म्हणता येईल. ते अशी नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून, म्हणजे नासाग्र दृष्टी करून आणि अन्य दिशांकडे न पाहता, म्हणजे इतर कुठे बघायचं नाही. नाकाचं टोक म्हणजे इथेच बघायचं फक्त. येतं कसं वर खाली डावीकडे उजवीकडे सगळे ह्या दिशा आहेत सगळीकडे, म्हणजे इतर कुठल्याही दिशेकडे बघायचं नाही. असं स्थिर नाकाच्या टोकावरच राहायचं. नासिकाग्र दृष्टीच स्थिर ठेवायची असं या श्लोकात सांगितलं. आणि पुढे आणखीन सांगतायत. प्रशांतात्मा विगंधभीर ब्रह्मचारी व्रते स्थिता मनस्संयमी मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. त्या ब्रह्मचर्य व्रतात राहणार आहे. आता हा साधक ध्यानाला बसलेला आहे. त्या ब्रह्मचर्याचा ब्रह्मम आचरती इति ब्रह्मचारी असं त्याचा आपल्याला समाज सोडवता येतो, की तो ब्रह्ममार्गाचं आचरण करतो. ब्रह्ममार्ग म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग, ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग तो ब्रह्ममार्ग. मग त्या मार्गाला हा लागलेलाच आहे आता. म्हणून तेच भगवंत म्हणतात की ब्रह्ममार्गाला लागलेला, ब्रह्ममार्गाचं आचरण करणारा असा तो ब्रह्मचारी व्रते स्थित आहे. त्याच्यामध्ये स्थिर राहायचे, की त्याच मार्गात राहायचे, दुसरे विचार नाही करायचे. परमात्मा स्वरूपाचे जे काय चिंतन आहे तेच, दुसरे विचार येऊ द्यायचे नाहीत म्हणत, म्हणजे ब्रह्मचारी झालाय. म्हणून आता निर्भय, भीती वाटते कामा नाही कशाची. ह्याला असंही असू शकेल, काही वेळा कसं ध्यानामध्ये काय काय निर्णय अनुभव येतात, काय ते थोडेसे भीतीदायक असतात काही वेळा.
म्हणून भगवंत आधीच सांगतात, काय आलं तरी तुम्ही घाबरायचं नाही. ध्यानामध्ये सगळ्या गोष्टी येतात. मी मनात दाबून ठेवलेल्या बऱ्याच गोष्टी वर उफळून येतात. त्यामुळे कुठल्या प्रकारची भीती मनात ठेवायची नाही. पुन्हा आपण ध्यान करतोय, कसं होणार माझं पुढे, काय होणार, पुढे काय होणार ते माहीत नाही, असे कुठलेच विचार मनात ठेवायचे नाही. म्हणून निर्भय अशा अर्थाने तिने म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग शांत अंतःकरण. अंतःकरण मनबुद्धी आत्म सगळं शांत. हे हालचाल नाही. शांत याचा अर्थ हालचाल नाही, कुठे बदल नाही करायचा, स्थिर राहायचं एका स्थितीत, शांत. आणि परत त्यांनी सावध म्हटलंय. सावध म्हणजे काय, की आपण काय करतोय त्याच्याकडे लक्ष पाहिजे. ती सावधता आहे. म्हणजे मग दुसरे विचार येणार नाही. आपण काय करतोय हा विचारच ढिला झाला की इतर विचार यायला लागतात. आणि म्हणून अशा दृष्टीने सावध असं म्हटलेलं आहे. आणि मग मन आवरायचंय. मन आवरल्याशिवाय होणार नाही. मन चंचल असतं. चंचल मी मना कृष्ण प्रमाथी बलव दृढ. अर्जुनानेच म्हटलेलं आहे. त्या मनाला आवरलं पाहिजे. म्हणजे धावू दिलं नाही पाहिजे कुठे. आणि मन काय कुठेही धावतं. सगळ्या जगात ब्रह्मांडात कुठेही धावतं. त्याला कुठे धाव द्यायचं नाही, म्हणून मन आवरायचंय. आणि मग चित्त माझ्या ठिकाणी लावून, म्हणजे भगवंताकडे, जे भगवत स्वरूपाचं जे काय ध्यान आहे आपलं, त्या भगवंताकडे मन पाहिजे, चित्त पाहिजे. काही नाही, मला ते त्या ठिकाणी जायचंय. गंतव्यस्थान तेच आहे. म्हणजे मग इतर कुठल्याच गोष्टीशी संबंध येत नाही. सगळ्याबद्दल पूर्ण विरक्ती निर्माण होते. तेव्हा असं ईश्वराचंच आलंबन घ्यायचं. आलंबन म्हणजे ज्याच्यावर मन एकाग्र करायचं, त्याला म्हणायचं आलंबन. तेव्हा असं माझ्या आश्रयाने राहावं, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. पुढचे आणखीन वर्णन आहे, ते आपण हळूहळू बघूया. 15वा श्लोक आहे. युंजन्नैवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. आधी श्लोकात भगवंतांनी वर्णन केलंय की परमात्मा स्वरूप होण्याच्या दिशेने प्रगती होत असताना त्याला शांती प्राप्त होते. परमेश्वर स्वरूपाशी तो एकरूप व्हायला लागतो. त्याचंच वर्णन त्यांनी या ठिकाणी दिलंय. भगवंत म्हणतात की मन ताब्यात ठेवलेला योगी. काही गोष्टी मुद्दामून महत्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये लक्षात घ्या की मन ताब्यात ठेवणे हे फारच महत्वाचं आहे. कारण मनामुळे सगळं करायचंय. ध्यानही मनानेच करायचं, त्यातला अडथळे पण मनच निर्माण करत. म्हणून मनावर नियंत्रण आणणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि योगाचा उद्देश मनावर नियंत्रण हे सगळीकडे सांगितलेलं आहे. त्या मन ताब्यात ठेवलेला योगी आत्म्याला माझ्या म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी लावलं पाहिजे. म्हणजे परमेश्वर स्वरूपाचं ध्यान करायचं. परमेश्वर स्वरूपच, त्याच्याशिवाय दुसरा विचारच नाही कुठला. त्याच्याशी पूर्ण एकरूप जायचं. मग असा जो योगी आहे त्याला परमानंदाची पराकाष्ठा, म्हणजे आनंदाचा सर्वात उच्च पातळी, परम आनंद. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ आनंदाची जी उच्च पातळी आहे, तशा प्रकारचा आनंद म्हणजेच परमशांती. त्याला दोन्हीला शब्द निराळे, अर्थ एकच आहे. परमशांतीमध्ये तर काही डिस्टर्बन्सच नाही. पूर्ण तन्मयता परमेश्वर. परमेश्वर परिपूर्ण आहे, त्या तिथे बाकी कशाची गरज नाही. अशी शांती त्याला मिळते त्या योग्याला, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता याच्या पुढच्या श्लोकात भगवंत याच्याकरता म्हणजे कोणाला मिळत नाही ते सांगतायत. ही शांती कोणाला मिळत नाही, म्हणजे मग मुख्यतः पूर्वतयारी करायला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. पण सांगितले नंतर. म्हणून अशाच योगाला मिळते, पण कुठल्या योगाला मिळत नाही किंवा कुठल्या साधकाला मिळत नाही, असे पुढच्या श्लोकात काही वर्णने केलेली आहेत. 16वा श्लोक आहे. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव च अर्जुन. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तत्व भगवंतांनी सांगितलंय, ज्याला साधना करायची त्याच्याकरता सांगितलेलं आहे. अति सर्वत्र वर्जेत आपण नाही म्हणतो. हे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. भगवंत नेमकं तेच सांगतायत. आणि मुख्यतः घेरंड संहितेमध्ये हेच वर्णन केलंय. अत्याहारा प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह एकाहारम निराहारम यामांतेच न कारयत. योग साधकांनी काय करू नये हे घेरंड संहितेत सांगितलंय. पण घेरंड संहिता नंतरच आहे, आधी भगवंतांनी सांगितलंय गीतेत.
न चाती स्वप्नशीलस्य जाग्रत नैव च अर्जुन. आणि आधी ज्या सांगितलंय नाट्यश्नरस्तु योगोस्ती. अशना म्हणजे आहार. या आहार म्हणजे आहार किती घ्यावा हे पण सांगितलंय. जास्ती घेऊ नये, की फार खाणाऱ्याला काही योग साधणार नाही असं भगवान म्हणतात. पण त्याच्यावर हे पण सांगतात की अजिबात न खाणाऱ्याला पण साधणार नाही. हे काही लोक फारच उपवास करतात, सारखे उपवास उपवास उपवास, त्यांना वाटतं उपवास करून आपली प्रगती होणार आहे. भगवंत म्हणतात तसं काय होणार नाही. म्हणून फार खाणाऱ्याला किंवा अजिबात न खाणाऱ्याला, म्हणजे फार उपवास करणाऱ्याला किंवा फार खाणाऱ्याला दोघांनाही साध्य होत नाही असं भगवंत सांगतात. हे खाणं महत्वाचं सांगितलं बघा त्यांनी, की आहार फार महत्वाचा आहे. की आहारावर नियंत्रण पाहिजे, अति खायचं नाहीये, नियंत्रण खायचं, नियंत्रण पाहिजे त्याच्यावरती. मग एवढं आवश्यक आहे तेवढं खायला पाहिजे. शरीर मनाला आवश्यक आहे तेवढा आहार घेतलाच पाहिजे. पण जास्ती घातलं तरी त्रासदायक होणार, म्हणजे योग साधणार नाही. आणि कमी खाल्लं तरी साधणार नाही. त्याचबरोबर आणखीन एक सांगितलं, झोपेला पण महत्व दिलं त्यांनी. पुढच्या त्यांनी झोप पण म्हटले की जो जास्ती झोपतो त्याला पण नाही साधणार. आणि जो कमी झोपतो, जागरणच करतो, भले जागरण करून तो साधना करत असेल, पण ते पण नाही चालणार. म्हणजे अति खाणं पण नाही चालणार, अति उपवास पण नाही चालणार, अति जागरण पण नाही चालणार, अति झोप पण नाही चालणार. म्हणजे अति सर्वत्र वर्जित, हाच महत्वाचा मुद्दा भगवंतांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आणखीनही काही असेच मुद्दे मांडलेत त्यांनी, ते पण बघूया. ते आपल्याला फार उपयोगी मुद्दे आहेत सगळे, की म्हणून आम्ही ते सगळे विचार योगाच्या वर्गात देखील सांगत असतो लोकांना. योग साधना करताना सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. ते आणखीन काय मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत पुढच्या श्लोकात. आता या ठिकाणीच आपण थांबूया. हरि ओम.